त्यांना शोधावं लागेल राधा. कुठे असतील ते? काय अवस्थेत असतील? आई, हे बघ, तू त्यांची काळजी करू नकोस. आजीने मला आश्वासन दिलंय, बाबांना काहीच होणार नाही. आजी? कोण आजी? आई, एक आजी आहे जी संकटात आम्हाला मार्ग दाखवते आणि तिला सगळं माहिती असतं. आई, आणि आम्हाला वाटतं त्या आजी म्हणजे महागौरी मातेचा अंश आहे अगं. आणि कितीही संकट आली ना तरी सुद्धा महागौरी माता आमच्यासोबत नेहमी असते, नेहमी. मीरा, बाळा ज्यांना आई वडिलांचा आधार मिळत नाही ना, त्यांना देवी आई स्वतः आधार देते. ती त्यांचे आई वडील होते. पण आता पुढे काय करायचं? हे असं किती काळ चालत राहणार? फार दिवस नाही आई. मी विचार करत होते की मंजिरीकडे आता तिच्या शक्ती नाही आहेत आणि तिचा तो खडा तिच्यापासून वाचवण्याऐवजी तो जर आपण नष्ट केला तर. म्हणजे अगं ताई, आपण अस्थि विसर्जनाची वाट का बघायची? अस्थि विसर्जन करायच्या अगोदरच तो खडा आपण त्या कलशातून काढून घेतला आणि तो जर नष्ट केला तर. कोणता खडा? आई, मंजिरीकडे एक शक्तिशाली खडा होता आणि तिच्या सगळ्या शक्ती कदाचित त्या खड्यातच आहेत. दादासाहेबांनी जाण्या अगोदर तो खडा तिच्याकडून काढून घेतलाय आणि आत्ता तो खडा दादासाहेबांच्या अस्थि कलशात आहे. तो खडा मंजिरीकडे नसल्यामुळे मंजिरी आता कमकुवत झाली आहे. तिची शक्ती आता कमी होत चालली आहे. आपण जर तो खडा कायमचा नष्ट केला तर कदाचित मंजिरीच्या शक्ती सुद्धा कायमच्या नष्ट होतील. बरोबर बोलतेस तू मीरा. आपण तो खडा कलशाच्या बाहेर काढायचा प्रयत्न करायलाच हवा. प्रयत्न तर करायलाच हवा. मंजिरीला इथून पुढे काहीही करू द्यायचं नाही.